यावल तालुक्यातील भालाशिव ग्रामपंचायत अंतर्गत टेंभीकरण या गावात आजही फक्त अनुसूचित जाती जमातीचे लोक राहत असून त्यांना शासनाने कुठल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही। तसेच त्या गावचे ग्रामसेवक दलित आदिवासींना कुठल्याही प्रकारचे दाखले अथवा प्रस्ताव देत नाहीत। यापूर्वी प्रत्येक वर्षाला तत्कालीन ग्रामसेवक या नागरिकांकडून ग्रामपंचायत कर वसूल करीत होते, परंतु द्वेष भावनेने प्रेरित झालेल्या विद्यमान ग्रामसेवक जाणीवपूर्वक दलित आदिवासींना आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। त्या संदर्भात गेल्या 2 वर्षांपासून अनेक वेळेस आंदोलन केले, लेखी स्वरूपात निवेदने दिले, परंतु जाणीवपूर्वक टेंभीकरण गावातील दलित आदिवासी समाजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत। तसेच दहिगाव सावखेडे येथील रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल प्रकरणात झालेल्या अनियमितता व गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी व दोषी व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकडे जाणीवपूर्वक पंचायत समितीच्या वतीने दुर्लक्ष करण्यात आले। त्या अनुषंगाने निळे निशाण संघटनेच्या वतीने 3 ऑक्टोबर 2024 पासून पंचायत समिती कार्यालय यावल येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल। आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी यावल तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर निळे निशाण संघटनेच्या वतीने टेंभीकरण या गावातील सर्व महिला आणि पुरुष या ठिकाणी बेमुदत या आंदोलनाला बसलेले आहेत। आताच थोड्या वेळापूर्वी आमच्या गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड या इथून गेल्या, परंतु त्यांना जे आंदोलन करताना विचारपूस करणं सुद्धा गरजेचं वाटलेलं नाही आहे। तसंच टेंभीकरण गावातील मंडळी ज्या उद्देशाने या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, ते सर्वात पहिले तर टेंभीकरण गावाच्या नागरिकांना, दलित आदिवासी समाजाच्या लोकांना या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तसेच भालशिव ग्रामपंचायतच्या ज्या ग्रामसेवक आहेत त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवून एक जातीय द्वेष भावनेने टेंभीकरण गावातील दलित आदिवासी समाजाचा वेळोवेळी तिरस्कार केलेला आहे। म्हणून सर्वात प्रथम तर मी ज्या जातीवादी ग्रामसेवक आणि ज्या जातीवादी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि तसंच त्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि मंजुश्री गायकवाड यांचीसुद्धा चौकशी करण्यात यावी। या ठिकाणी ज्या पद्धतीने ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांनी मनमानी कारभार चालवलेला आहे, दहिगाव सावखेडा या ठिकाणच्या रमाई आवास योजनेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। टेंभीकरण गावात रस्त्यांचे काम आतापर्यंत का नाही झाले त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि ज्या लोकांनी जातीय द्वेष भावनेतून दलित आदिवासी समाजाला आपल्या हक्कापासून वंचित ठेवलं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीकरता आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासून निळे निशाण संघटनेच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। तसंच दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी